औरंगाबाद व्हिडिओकॉन कंपनीच्या आवारात भीषण आग लागली आहे। चितेगाव भागात असलेल्या कंपनीच्या आवारात ही आगीची घटना घडली आहे। कंपनीतील भंगाराला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। कंपनीच्या परिसरातील झाडी देखील आगीच्या भक्षस्थानी सापडली आहे। अग्निशमनचे 3 बंब ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेत आणि आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आता आपल्या सोबत आहे। कृष्णा, काय माहिती मिळते या घटनेबद्दल आणि आग आटोक्यात येते का? सौरभ, खरं तर औरंगाबाद पैठण रोडवरच्या बिडकीन भागामध्ये ही व्हिडिओकॉन कंपनी आहे। जिथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तयार होतात, फ्रीज आणि इतर वस्तू। त्या कंपनीच्या परिसरात ही आग लागलेली आहे। मात्र एक गोष्ट नक्की आहे की यामध्ये कंपनीचं जे प्रोडक्शन जिथं होतं तिथे आग नाहीये। हे कंपनीच्या आवारामध्ये आग आहे, जिथं वेस्टेज मटेरियल टाकलेलं असतं त्या मटेरियलला या ठिकाणी आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र आपण ह्या व्हिज्युअल मध्ये या ठिकाणी जसं पाहतो आहोत की तिथे मोठ्या प्रमाणावरती झाडी आहे आणि ही झाडी देखील आगीच्या भक्षस्थानी गेलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि भंगार असल्यामुळे आणि प्लास्टिक असल्यामुळे त्याच्या धुराचे लोड देखील मोठ्या प्रमाणावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। अग्निशामक दलाच्या काही गाड्या ज्या आहेत त्या आग विझवण्याचा प्रयत्न करतात। मात्र रिकामी जागा असल्यामुळे आग जास्त पसरते आहे आणि त्यामुळे अद्याप देखील ही आग आटोक्यात आलेली नाहीये। सौरभ, पण आगीच्या कारणाबद्दल काही माहिती मिळू शकली आहे? अद्याप तरी कुठलीही माहिती आगीच्या कारणास्तव मिळू शकलेली नाही आणि तिथल्या कंपनीशी बोलणं झालं ते मात्र एवढी माहिती दिली आहे की जिथे प्रोडक्शन होतं तिथे कुठेही आग नाहीये। कंपनीच्या आवारात मोकळा जो भाग आहे तिथे आग आहे आणि भंगार जे आहेत त्या भंगाराला आग लागलेली आहे। कंपनीच्या परिसरात जे भंगार ठेवलं होतं त्यालाही आग लागलेली आहे, कंपनीला ही आग लागलेली नाही अशी माहिती मिळते आहे। धन्यवाद कृष्णा या सगळ्या माहितीबद्दल।